नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची आयुष कोमकरची हत्या करण्यात आली आणि या हत्येचा जबरदस्त सेफ प्लॅन बंडू आंदेकरने केला आणि तो प्लॅन प्रत्यक्षात त्याच्या नंबरकारीने उतरवला. पाहुयात हा सेफ प्लॅन नेमका कसा रचण्यात आला आणि नंबरकारी म्हणजेच काय पाहुयात. 1 सप्टेंबर 2024 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरने हा कट रचला. वनराज यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याला लक्ष्य करण्यात आलं. शुक्रवारी 5 सप्टेंबर रोजी आयुष क्लास सुटल्यानंतर पार्किंगमध्ये येताच आंदेकर टोळीच्या यश पाटील आणि अमन पठाण यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आयुषचा जागीच मृत्यू झाला आणि विशेष म्हणजे हल्ला करणाऱ्यांमध्ये आंदेकर कुटुंबातील एकही रक्ताचं नातं नसल्याचं समोर आलं. बंडू आंदेकरनं स्वतःला आणि कुटुंबियाला कायदेशीर कारवाईपासून वाचवण्यासाठी हा सेफ प्लॅन रचला असल्याचं बोललं जातंय. बंडू आंदेकरने हत्या घडवण्यापूर्वी स्वतः आणि कुटुंबियासाठी सेफ प्लॅन तयार केला होता. प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असलेले यश पाटील, अमन पठाण, अमित पाटोळे आणि सुजल मेरगू हे आंदेकर कुटुंबाशी रक्तानं जोडलेले नव्हते आणि यामुळे बंडू आणि त्याच्या कुटुंबियावर थेट कारवाई होण्याची शक्यता कमी झाली होती. बंडू आंदेकरनं हा कट अत्यंत हुशारीने आखला होता, जेणेकरून त्याचं कुटुंबीय कायदेशीर पेचात अडकणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. बंडू आंदेकरने रचलेला प्लॅन त्याच्या नंबरकारीने प्रत्यक्षात उतरवला. पाहुयात नंबरकारी म्हणजे नेमकं काय. नंबरकारी म्हणजे टोळीच्या मुख्य म्होरक्याच्या आजूबाजूला फिरणारे, त्याच्या आदेशाखाली काम करणारे लोक. हे लोक गँगमध्ये सदस्य म्हणून सामील असतात आणि म्होरक्याच्या पाठीशी उभे राहून त्याची कामे पूर्ण करतात. गुन्हेगारी टोळीमध्ये नंबरकारी लोकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण ते म्होरक्याचे रक्षण करतात, त्याच्या सूचनावर काम करणं आणि गँगमधील वर्चस्व टिकून ठेवणं यासाठी ते जबाबदार असतात. आपल्या म्होरक्यावर विरोधकांकडून वार झाला तर तो आधी स्वतःवर घेणारे, वेळ प्रसंगी पलटवून लावणारे आणि बदला घेणारे हे नंबरकारी असतात. पोलिसांनी या प्रकरणात 13 आरोपींपैकी 8 आरोपींना अटक केली असून 5 जण अजूनही फरार आहेत. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.